नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाडीबीटी अंतर्गत दिल्या जाणाऱ्या कृषी यांत्रिकीकरण योजनेत यावर्षी बऱ्याच शेतकऱ्यांची निवड झालेली होती. ऑक्टोबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये कमीत कमी 90% शेतकऱ्यांची निवड झालेली होती. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या नांगर, रोटा, ट्रॅक्टर्स, कल्टिव्हेटर, फन, चाप कटर, स्प्रे पंप, बॅटरी पंप इत्यादी सर्व यांत्रिकीकरणासाठी शेतकऱ्यांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. परंतु ह्या याद्या जाहीर करण्यात आल्याच्या नंतर डॉक्युमेंट अपलोडसाठी 7 दिवसाची मुदत दिली जात होती. परंतु केंद्र सरकार व राज्य सरकारने मिळून ही मुदत वाढवली होती. यामध्ये बऱ्याच दिवसांची मुदत वाढ देण्यात आली होती. ही तारीख निश्चित करण्यात आली नव्हती की किती तारखेपर्यंत तुम्ही डॉक्युमेंट अपलोड कराल. परंतु नवीन आलेल्या अपडेटनुसार ही तारीख आता लवकर समाप्त होणार आहे. या तारखेची हे डॉक्युमेंट अपलोड करण्याची अंतिम मुदत ही 9 जानेवारी 2026 असणार आहे. तर ज्या शेतकऱ्यांनी यादीत नाव आले आहे परंतु आपले कागदपत्र अद्यापही पोर्टलवरती अपलोड केलेले नाही, अशा शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपले कागदपत्र पोर्टलवरती अपलोड करायचे आहे. 9 जानेवारी ही शेवटची तारीख असणार आहे. त्यानंतर पोर्टलवरून आपले नाव कमी करण्यात येईल. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करता येणार नाही. तर ज्या शेतकऱ्यांचे कागदपत्र अपलोड करायचे बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर कागदपत्र अपलोड करावे, जेणेकरून आपले नाव जाणार नाही, आपल्याला पूर्वसंमती मिळेल व ते यंत्र आपल्याला खरेदी करता येईल. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.